नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील. BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे नरेंद्र मोदींचा, अमित शहा यांचा मेगा प्लॅन आहे. देशामध्ये मध्यवधी निवडणुका लावायच्या आणि निवडून यायचं आणि 400 पार जिंकल्यानंतर देशातलं अनेक जे कायदे आहेत, कायदे मंडळ आहे, भारतीय संविधान आहे, हे सगळं बदलायचं. असं काहीसा एक प्लॅन आहे नरेंद्र मोदी आणि RSSचा, म्हणजे भाजप आणि RSSचा. आणि त्यासाठी सगळ्या पक्षांचे खासदार फोडायचं सत्र जोरदार सुरू आहे. जसं की आता पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीचे 20 खासदार फोडले, महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेचे 6 खासदार फोडणार आहेत, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे काय खासदार फुटणार आहेत, तर इतर पक्षाचे काय. म्हणजे जो कायदा, म्हणजे आता खासदार जे वाढणार होते, 850 खासदार होणार होते, तो कायदा जो मांडलेला होता, त्या कायद्याला काँग्रेस पक्षानं आणि मित्र पक्षांनी विरोध केला आणि तो जो कायदा मंजूर करू दिला नाही, तो हाणून पाडला गेला. तर त्याला ज्या खासदारांचं बहुमत कमी पडलेलं आहे, तर तेवढे खासदार जुळवण्याचं काम आता सध्या नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्याकडून जोरदार सुरू आहे. तसंच आताची जी देशातली स्थिती आहे खासदारांची, ही जवळपास आता NDAला म्हणजे मोदी शहा यांच्या आघाडीला 300 पार झालेली आहे. सुरुवातीला 240 भाजपचे निवडून आले आणि मित्र पक्ष मिळून सरकार स्थापन झालं. त्यानंतर हळूहळू इतर पक्षांचा पाठिंबा वाढत गेलेला आहे. तसंच जे पक्षांमध्ये ज्या फुटा पडलेल्या आहेत, त्याचा सुद्धा फायदा भाजपला होतोय. आणि आता नेमकं मोदी आणि शहा ह्या खासदारांच्या जीवावरती मध्यवर्ती लोकसभेच्या निवडणुका लावणार आहेत आणि या निवडणुकीमध्ये 400 पार जागा लोकसभेच्या जिंकून यायच्या आणि आपल्याला जसं पाहिजे तसं सोयीस्करपणे राजकारण करायचं, म्हणजे देशामध्ये एक हाती सत्ता, हुकुमशाही आणायची. अशा पद्धतीचं काम आता सध्या मोदी शहा यांचं चाललेलं आहे. साधारण 2027 मध्येच लोकसभेच्या निवडणुका जाहीर होतील का 29लाच निवडणुका होतील. तर मोदी शहा यांचं जे प्लॅनिंग आहे, हे सगळं हे कसं आहे, काय आहे, कुठल्या पक्षाचे किती खासदार आतापर्यंत फुटलेले आहेत, कोण कोण फुटलेलं आहे, तर मोदी शहांचं जे प्लॅनिंग आहे हे नेमकं काय, ह्या सगळ्या विषयांवरती आज आपण चर्चा करणार आहोत आणि सविस्तर अशी चर्चा करणार आहोत. आपण जर संपूर्ण व्हिडिओ पाहिला तर आपल्या लक्षामध्ये येईल की नेमका तो कायदा काय आहे, सध्या जागेची अडथळ काय आहे, नेमकं भाजप सोबत आता किती खासदार झालेत एकूण, हा संपूर्ण व्हिडिओ पाहिला तर आपल्या लक्षात येईल. आणि आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन घंटी दाबा आणि एकदा चॅनल सबस्क्राईब केला की नंतर फक्त थंब दाबायचा असतो. तर चला चर्चेला सुरुवात करूया. देशामध्ये 2014 पासून नरेंद्र मोदी म्हणजेच भारतीय जनता पक्षाचं सरकार सत्तेत आलं आणि तेव्हापासून देशाच्या विकासाला खीळ बसली कायची अशी स्थिती निर्माण झालेली आहे. देश एक अधिकारशाहीकडे सध्या जोरदार वाटचाल करतो, एक अधिकारशाही म्हणजे हुकुमशाहीकडं, आणि ती नरेंद्र मोदी यांची. देशात विविध प्रश्न आहेत, अनेक प्रश्न आहेत, तरी सुद्धा खासदार फोडण्यामध्ये अमित शहा व्यस्त आहेत. अमित शहा देश सोडून कधीच बाहेर देशाला गेलेला आपल्याला कधी पाहिलं नाही. अमित शहा हे ठाण मांडून देशात आहे आणि रोज अनेक खासदार आमदारांना फोन करून धमक्या दिल्या जातात, आमच्या सोबत या, नाहीतर तुझ्या मागे ईडी लावू, बिडी लावू, शिडी लावू, तुझं जगणं मुश्किल करू, असं सांगितलं जातं. म्हणजे सगळं बहुमत जरी आहे तरी सुद्धा अजून कसं बहुमत मिळेल, अशा पद्धतीचं भाजपचं सध्याचं काम सुरू आहे. म्हणजे राक्षसी वृत्ती ज्याला आपण म्हणतो, अशा पद्धतीचं आहे. आता पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये बघा, एक खासदार वाढवायचं, आमदार वाढवायचं एक बिल मांडलेलं होतं आणि त्या बिलाला काँग्रेस पक्षानं जोरदार विरोध केला आणि ते बिल नामंजूर झालं. ते महिला आरक्षणाच्या नावाखाली, म्हणजे महिलांना आरक्षण द्यायचंय 50% म्हणून खासदार वाढवायच्यात असं सांगितलं जात होतं. परंतु महिलांना आरक्षण देण्याचा विषय नाही आहे, ह्याच्यात सुद्धा 50% महिलांना आरक्षण देता येतं. आता 2026ची जी जनगणना आहे, आता हे जनगणना सुद्धा आता सुरू आहे. ह्या जनगणनेमध्ये सुद्धा नेमकं कळलं. आता हे जागा वाढवायचं जे बिल होतं
आता जर कायद्यात तरतूद नसती तर नरेंद्र मोदी सरकारनं वाढवलेलंच असतं. आता त्यांचं हे खासदार वाढवायचं म्हणजे कसं, की जे भाजप शासित राज्य आहेत किंवा हिंदू म्हणून जे मतं देणारे लोक आहेत, या राज्यांमध्ये सर्वाधिक खासदार वाढणार होते आणि इतर राज्यांमध्ये कमी होणार होते ते खासदार. आता हे सगळं करण्याला बघा 1971च्या जनगणनेनुसार हे बदल घटनेदुरुस्तीमध्ये करावे लागणार होते असं सरकारचं म्हणणं आहे. परंतु त्याच्यामध्ये अडथळा ठरतोय 1/3 बहुमताचा. म्हणजे ह्यांच्याकडं भाजपकडं 1/3 बहुमत असायला हवं, तेव्हाच हे सगळं करता येईल, म्हणजे 850 खासदार होतील. परंतु आता 1/3 बहुमत भाजपकडे नाही. आता 1/3 बहुमत नाही म्हटल्यावरती नेमकी अडचण झालेली आहे. आता इथं 1/3 बहुमत आणायचं कुठनं, तर नेमका आता हा काय प्रॉब्लेम आहे हे सुद्धा आपण बघूया. 1/3 बहुमत सध्या बघा देशामध्ये 500 लोकसभेत 552 खासदार आहेत. 548 आपण म्हणतो, पण केंद्रशासित वगैरे म्हणजे 2 सदस्य इतर ह्याचे वाढलेले आहेत. तर 552 सदस्यापैकी 20 सदस्य केंद्रशासित प्रदेशाचे प्रतिनिधी म्हणून नेमलेले असतात. ते 2 सदस्य अँग्लो इंडियन समाज नामनिर्देशित केलेले असतात. आता पक्षनीय संख्या जर आपण बघितली, 2026 ची जी निवडणूक आहे, एनडीए हा सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे. इंडिया ही दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. महाराष्ट्राचं बलाबल बघितलं तर महाराष्ट्रामध्ये काँग्रेस 13 आहे, भाजप 9 आहे, शिवसेना ठाकरे गट 9 आहे, शिंदे गट 7 आहे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 8 आणि अपक्ष 1 आहे. आता हे जर आपण सर्वात मोठे राज्य कुठल्या राज्यामध्ये सर्वाधिक खासदार आहेत हे जर बघितलं तर आपण उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक म्हणजे 80 आहेत, महाराष्ट्रात 48, बिहारमध्ये 40, पश्चिम बंगालमध्ये 42 ही आपण आकडेवारी बघितलेली आहे. सुरुवातीच्या काळामध्ये 2024 मध्ये 293 खासदार हे भाजप आघाडीकडे होते. तर आता निवडून आलेल्यांची संख्या सुद्धा आपण बघू. टीडीपी 16 जागे, जेडीओ म्हणजे नितीश कुमारचा 12 जागे. आता शिंदे गट आणि म्हणजे एलजीपी आणि आरजेडी हे मित्र पक्ष आहेत. आता इंडिया आघाडीमध्ये 234 आहे. त्यामध्ये बघा काँग्रेस 99 आहे, दुसऱ्या पहिल्या म्हणजे भाजप नंतर काँग्रेसच आहे 99, समाजवादी 37 आहे, टीएमसी 29 आहे, डीएमके 32 आहे, ठाकरे गट 9 आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस 8 आहे. पण आता टीएमसी मध्ये फूट झालेली आहे. 22 खासदार हे भाजप सोबत गेले, 20 खासदार भाजप सोबत गेलेले आहेत, 9 खासदार ममता बॅनर्जी यांच्या सोबत राहिलेले आहेत. आता 16 जागे YSR बघा इतर अपक्ष. आता महाराष्ट्रातलं आपण मगाशी पाहिलं, महाराष्ट्रातलं बलाबल. तर बघा राज्यसभेचा सुद्धा खासदार, राज्यसभेमध्ये किती सदस्य आहेत, राज्यसभेचं नेमकं काय आहे. राज्यसभेमध्ये 245 खासदार आहेत, एकूण 233 सदस्य आहेत सध्या आणि 12 सदस्य राष्ट्रपती नामनिर्देशन करत असतात. त्याच्यामध्ये कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा क्षेत्रातले असे एकूण आहेत. आणि राज्यसभेचा कार्यकाळ हा 6 वर्ष असतो. दर 2 वर्षांनी 1/3 खासदार हे निवृत्त होत असतात. तर राज्यसभा कधीच बरखास्त होत नाही, हे कायमस्वरूपी सभागृह असतं. संविधानानुसार जास्तीत जास्त 250 सदस्य असू शकतात. म्हणजे लोकसभा बरखास्त होऊ शकते, राज्यसभा बरखास्त होऊ शकत नाही. त्याला जे राज्यसभेला जे पाठवलेले खासदार असतात ते कायमस्वरूपी असतात 6 वर्षासाठी. तर राज्यानुसार जर उदाहरण पाहिलं राज्यसभेचं, तर उत्तर प्रदेशमधून 31, महाराष्ट्रातून 19, तामिळनाडूमधून 18, बिहारमधून 16, पश्चिम बंगालमधून 16 आणि केंद्रशासित प्रदेशातून दिल्लीतून 3, पॉंडिचेरीतून 1, जम्मू काश्मीरमधून 4 असे हे सगळे निवडून जात असतात बघा. तर पक्षनीय स्थिती जर बघितली आपण राज्यसभेची, तर एनडीएचं जे सरकार आहे त्यांच्याकडे 144 आहेत, म्हणजे त्यामध्ये भाजप 113 आहे, एडीएमके 4 आहे, जेडीओ 4 आहे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचे 3, शिवसेनेचे 2, टीडीपीचे 2 आणि एजीपी, जेडीएस, एनपी यांचे प्रत्येकी 1 आहेत. हे सगळ्यांचं एलडीडी, आरएलडी,
हे छोटे छोटे पक्ष रिपब्लिकन पार्टी वगैरे असे त्यांचे एक एक आहेत. तर अपक्ष सुद्धा 2 आहेत आणि नामनिर्देशन केलेले 7 आहेत. म्हणजे राज्यपाल जे नियुक्त करत असते ते. आता एनडीए मध्ये बघा एकूण 65 राज्यसभेचे खासदार आहेत त्यांच्याकडे आणि त्यामध्ये काँग्रेसचे 29 आहेत, टीएमसीचे 12 आहेत, समाजवादी पक्षाचे 4 आहेत, सीपीएमचे 3 आहेत, नॅशनलिस्ट कॉन्फरन्सचे 3 आहेत, आरजेडीचे 3 आहेत आणि सीपीआय, IOML, JMM यांचे प्रत्येकी 2 आहेत आणि केरळ NCP, SP, UBT म्हणजे उद्धव ठाकरे हे ते गट धरून एक एक आहेत प्रत्येकाचे. इतर 32 आहेत. DMKचे 8 आहेत. म्हणजे राज्यसभेचे जे खासदार आहेत 245 त्यापैकी आता 233 सदस्यातून निवडले जातात, तर 12 हे राष्ट्रपती नामनिर्देशन करत असतात. ते अशा पद्धतीचं हे राज्यसभेचं सुद्धा गणित आहे. तर वाढणाऱ्या ज्या जागा आहेत ते आता 850 म्हणजे 850 किंवा 816, 824 अशा पद्धतीचं नवीन खासदार जे वाढणार आहे खासदारांचं संख्याबळ. तर त्यानुसार सुद्धा आपण काय जागा बघू. उत्तर प्रदेशमध्ये 80 आहेत, तिथं 120 होणार आहेत, म्हणजे 40 जागा वाढणार आहेत. महाराष्ट्रात 48 आहेत, त्या 72 होणार आहेत, 24 जागा वाढणार आहेत. पश्चिम बंगालमध्ये 42 आहेत, त्या 63 होणार आहेत, 21 जागा वाढणार आहेत. बिहारमध्ये 40 आहेत, 60 होणार आहेत, त्या 20 वाढणार आहेत. तामिळनाडूमध्ये 39 आहेत, ते 59 होणार आहेत, 15 वाढणार आहेत. कर्नाटकमध्ये 28 आहेत, त्या 28 वरून त्या 42 जाणार आहेत, 14 वाढणार आहेत. गुजरातमध्ये 26 आहेत, त्या 39 होणार, 13 वाढणार आहेत. आंध्र प्रदेशमध्ये 25 आहेत, त्या 25 वरून त्या 38 जाणार आहे, म्हणजे 13 तिथं सुद्धा वाढणार आहे. त्या राजस्थानमध्ये 25 आहेत, तिथं 38 होणार आहेत, 13 वाढणार आहेत. ओडिसामध्ये 21 आहेत, तिथं 32 होणार आहेत, 11 वाढणार आहेत. केरळमध्ये 20 आहेत, त्या तिथं 30 होणार आहेत, 10 वाढणार आहेत. तेलंगणामध्ये 17 आहेत, त्या 17च्या 21 होणार आहेत, 17च्या 26 होणार आहेत, त्या तिथं 9 वाढणार आहेत. त्या झारखंडमध्ये 14 आहेत, त्या 14 वरून त्या 21 होणार आहेत, 7 वाढणार आहेत. आसाममध्ये 13 आहेत, त्या तिथं 20 होणार आहे, त्या 7 वाढणार आहे. त्या पंजाबमध्ये 13 आहेत, त्या तिथं 20 होणार आहेत, 7 वाढणार आहे. त्या छत्तीसगडमध्ये 11 आहेत, त्या तिथं 17 होणार, 6 वाढणार आहेत. हरियाणामध्ये 10 आहेत, त्या 10 वरून त्या 15 होणार आहेत, आणि 5 वाढणार आहेत. तर केंद्रशासित प्रदेश जे आहेत म्हणजे जसं दिल्ली, आता दिल्लीमध्ये 7 जागा आहेत, तिथं 11 होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये 5 आहेत, तिथं 8 होणार आहे. त्या उत्तराखंडमध्ये 5 आहेत, त्या तिथं 8 होणार आहे. त्या हिमाचलमध्ये 4 आहेत, त्या 6 होणार आहेत. गोवा, त्रिपुरा, मणिपूर, मेघालय, अरुणाचल या ठिकाणी प्रत्येकी 2 जागेवरून तिथं सुद्धा वाढ होणार आहे, एक जागेची. तर दादरा नगर हवेली, दीव दमण 2 वरून तिथं सुद्धा 3 जागा होणार. आता महाराष्ट्रामध्ये देशामध्ये महिलांना 33% आरक्षण लागू करण्यासाठी ह्या जागा वाढवायच्यात असं भारतीय जनता पक्ष आणि मोदी यांच्याकडून सांगण्यात येतं. दक्षिण उत्तर समतोल राखण्यासाठी सगळ्यात मोठ्या राज्यांना 50% वाढ आणि दक्षिण राज्याचा वाटा 23.6% तसाच राहील असं केंद्र सरकारचं म्हणणं आहे. परंतु जो दक्षिणात्य भाग आहे तिथल्या नेत्यांचं असं म्हणणं आहे की जर ह्या जागा वाढल्या तर ह्याचा सर्वाधिक फटका हा आम्हाला बसेल आणि जे राजस्थान, बिहार, मध्य प्रदेश, गुजरात, दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश ही जी राज्य आहेत या राज्यांचा कायमस्वरूपी पंतप्रधान होईल. म्हणून या जागा वाढवण्यासाठी इतर जणांचा विरोध आहे. आता मोदी शहा यांचं हाच ड्रीम प्रोजेक्ट आहे, म्हणजे सत्ता ताब्यात घ्यायची, निवडणुका मध्यवर्ती लावायच्या, म्हणजे 2027 मध्येच लोकसभेच्या निवडणुका लावायच्या आणि 400 पार नारा म्हणजे 1/3 बहुमत निवडून आणायचं. आणि 1/3 बहुमत जर निवडून आणलं तर मात्र आपल्याला जसा पाहिजे तसा कायदा करता येईल असं नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विचाराधीन आहे. आणि त्याच पद्धतीनं सध्या जे देशामध्ये राजकीय फोडाफोड जी सुरू आहे, म्हणजे टीएमसी पक्ष हा पश्चिम बंगालमध्ये सत्तेतला पक्ष आहे ममता बॅनर्जीचा, आणि त्या पक्षाचं निवडणुकीमध्ये EVM द्वारे पराभव घडवून आणला गेला. तिथं ज्या 4000 मसनी ठेवलेल्या होत्या त्या गोडवानाला सुद्धा आग लावून देण्यात आली. म्हणजे त्या सुप्रीम कोर्टामध्ये केस चालू होती, सुप्रीम कोर्टामधला निकाल लागायच्या अगोदरच ते गोडवान जळून खाक झालं, त्याच्यामध्ये सगळे पुरावे नष्ट झाले. आता ना बजेगे बास ना रहेगी बासुरी असं म्हटल्यावर झालेलं आहे ते. तर पुढं त्या केसचं काहीच होणार नाही, कारण की पुरावे सगळे संपलेले आहेत. तर जसं पश्चिम बंगालमध्ये आता ममता बॅनर्जीचा पक्ष फोडलेला आहे, 29 खासदार पैकी 20 खासदार हे भारतीय जनता पक्षाच्या सोबत गेलेले आहेत. असंच
महाराष्ट्रात सुद्धा उद्धव ठाकरे यांचे 6 खासदार फुटणार आहेत अशी आता चर्चा जोर धरलेली आहे. तसंच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे सुद्धा 6-7 खासदार फुटणार आहेत अशी सुद्धा चर्चा जोर धरलेली आहे. म्हणजे जो कायदा पारित करायचा होता त्या कायदा पारित करण्यासाठी 1/3 बहुमत कमी पडलेलं आहे. म्हणजे अजून 40-45 खासदार कमी पडतायत. तर याच्यासाठी ही सगळी तोडफोड आहे. जर फोडून जर हे भागलं तर ठीक आहे, नाहीतर 2027 मध्येच म्हणजे उत्तर प्रदेश, गुजरात, हरियाणा ह्या ज्या निवडणुका लागणार आहेत नंतरच्या काळामध्ये, या निवडणुकांच्या वेळेसच म्हणजे उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या वेळेसच लोकसभेची निवडणूक घ्यायची आणि हे जे फोडलेले खासदार आहेत सगळ्यांना उमेदवारी द्यायच्या आणि 1/3 बहुमत कसं गाठता येईल असं मोदी शहा यांचं प्लॅनिंग आहे. आणि 1/3 बहुमत गाठल्यानंतर खासदार वाढीची संख्या जी आहे हा सुद्धा कायदा पारित करता येईल. तसंच देशाचं संविधान सुद्धा बदलता येईल. त्याचबरोबर देशामध्ये असलेले विविध कायदे कानून हे सगळं बदलून एक अधिकारशाही म्हणजे एक हाती सगळी सत्ता आणण्याचं सत्र मोदी आणि अमित शहा यांचं सुरू असल्याचं आपल्याला एकंदरीत दिसतंय. सध्या नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याच सांगण्यावरून कॉक्रोच जनता पार्टी तयार झाली की काय अशी सुद्धा आता चर्चा सुरू झालेली आहे की विरोधकांची मतं म्हणजे सरकारच्या विरोधात जे लोक आहेत ते त्यांचा रोष सरकारच्या विरोधात जाऊ नये, त्यांची मतं इंडिया आघाडीला पडू नये, त्यांची मतं वेगळ्या पक्षाला पडावी आणि ते मतं डिवाइड झाल्यानंतर मात्र भाजपचं उमेदवार निवडून येतील असं बी प्लॅनिंग असल्याचं काही जण बोलतायत. परंतु आता याच्यामध्ये मोदी आणि शहा बघा, अमित शहा कधीही देश सोडून गेलेले नाहीत. नरेंद्र मोदी सगळ्या जगाचा दौरा करतायत, परंतु अमित शहा एक दिवस सुद्धा देश सोडून गेलेले नाही. अमित शहा इथंच राहून ह्या खासदाराला फोन कर, त्याला फोन कर, त्या आमदाराला फोन कर, ह्याला फोड, त्याला फोड, तोडफोड जी आहे देशातली हे सगळे तोडफोड अमित शहा यांच्या माध्यमातून केली जाते. आता जे राम मंदिर बांधलेलं आहे उत्तर प्रदेशमध्ये, आपण पाहिलं असेल की राम मंदिराचा सुद्धा जवळपास 7-8 कोटीची चोरी झालेली आहे. आणि जे भाजपचे खासदार होते कुलभूषण त्यांनी ब्रोजभूषण त्यांनी सुद्धा एका पत्रकाराने त्यांना विचारलं की बाबा राम मंदिराचा चंदा चोरीला गेलेला आहे यावर आपलं काय मत आहे. तर त्यांनी असं सांगितलं की मी जर खरं बोललो तर माझ्यावरती कारवाई होईल आणि या सगळ्या गोष्टीमध्ये फार मोठे मोठे लोक आहेत, त्याच्यामुळं मी बोलणार नाही, माझ्यावरती कारवाई होईल. म्हणजे हे सगळ्यांना माहिती आहे की कोण पॉवरफुल माणूस आहे, कोण हे सगळे देवाचे सगळी लुटमार सुरू आहे. त्यातच एक कामगार पकडला, त्याच्या घरी 10 लाख रुपये सापडले, पैसे कसे कसे जात होते त्याच्यातले हे सुद्धा बऱ्याच जणांनी सांगितलं. परंतु त्याच्यावरती गुन्हा दाखल नाही, काय नाही, काही नाही. पोलिसांनी साधी चौकशी करण्याची सुद्धा तस्ती दाखवली नाही, कारण की ते अधिकारी सुद्धा घाबरतात की बाबा आपल्यावरती कारवाई होईल. परंतु देशामध्ये आता जे मोदी शहा यांचं जे प्लॅनिंग सुरू आहे ते देशातले सगळे कायदे बदलण्याच्या दृष्टीनं हे सगळे खासदार फोडायचे, निवडणुका लावायच्या आता 2027 मध्ये आणि पुन्हा सत्तेत यायचं, 1/3 बहुमत जिंकून आणायचं आणि आपल्याला जसा पाहिजे तसा कायदा पुन्हा तयार करायचा, अशीच तयारी मोदी आणि शहा यांची देशात सुरू असल्याचं एकंदरीत आपल्याला दिसून येते. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समे, भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.